संखारा अनिच्चाति, सब्बे संखारा दुःखाति, सब्बे धम्मा अनत्ताति यदा पඤ्ඤाय पश्यति अथ निबिन्दति दुःखे एष मग्गो विशुद्धिया, एष मग्गो विशुद्धिया। अर्थात सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व धर्म अनात्मा आहेत, सर्व धर्म दुःख आहेत, सर्व संस्कार दुःखच आहेत, सर्व धर्म अनात्मा आहेत। चित्तात जे जे चिंतन मनन असतं तो चित्त धर्म असतो, चित्ताचा स्वभाव असतो। जे चित्त उत्पन्न झालं त्या चित्ताच्या स्वभावानुसार आपण वर्तन करतो। 390 प्रकारच्या स्वभावाची तुम्ही आम्ही माणसं, तुम्ही आम्ही माणसं, रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी 390। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमांमध्ये या देशाचं संविधान कोरलं, जे जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना जमलं नाही। अभिधम्माप्रमाणे 5 प्रकारच्या वेदना असतात। सुखावेदना, दुःखावेदना, अदुखा असुखा वेदना या शारीरिक वेदना, सेन्सेशन्स। सौमनस्य आणि दौरमनस्य या चैतसिक वेदना। अभिधम्माप्रमाणे या 5 वेदना, या वेदनांच्या आधारावर आपण आपला स्वभाव बनवलाय। याला बाह्य शक्ती कुठलीही जबाबदार नाही। आपण आपल्या स्वभावाची जी निर्मिती केली, सगळ्या गोष्टीचं केंद्र मन आहे, मन। आणि मनाचा संखारा हा जो स्कंद आहे, स्थूल, एवढा स्थूल, ज्यामुळे आपण प्रत्येक व्यक्ती आपण आपल्या स्वभावाचे बळी ठरतो। आपला स्वभाव आपल्या वर्तनातनं, आचरणातनं उतरतोय आणि आपल्या मनाचा हा स्वभाव बदलणं, याला म्हणतात रिव्होल्ट, रिव्होल्यूशन। आणि हे केवळ आणि केवळ बुद्धांचं संबोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करूनच आपण आपला स्वभाव कायमचा बदलतो। ज्या व्यक्तींनी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे त्यांचा मूळ स्वभाव बदललेला आहे। ती व्यक्ती नेहमीच वीतरागी, वीतद्वेषी, वीतमोही होऊन काया वाचा मनाने कर्म करेल। त्या व्यक्तीला दूषित कर्म, पापकर्म कधी स्पर्शच करू शकणार नाही, कारण ती व्यक्ती अनित्य लक्षण, दुःख लक्षण आणि अनंत लक्षण ही प्रज्ञेची 3ही लक्षणं, त्या लक्षणामध्ये 3ही लक्षणामध्ये विहार करत असतो। त्याचं सातत्य असतं, याचा प्रादुर्भाव असतो ना। यदा पඤ्ඤाय पश्यति, अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून जीवन जगणं, दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून ते जीवन जगणं, अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून हे वर्तमानातलं जीवन जगता येणं। मी बोलतोय ना, हे तोंड बोलतंय बघ, मन काय करतंय, बाह्य चित्त हे बोलतं, आतलं चित्त काय करतं, या शरीरामध्ये यात्रा करते। यात्रा सती संपजन्न नरेंचती, एक क्षणही असा बेहोशीतला जाता कामा नये। असिते पीते खाईते साईते संपजानकारी होती, गते ठिते सुते जागरिते संपजानकारी होती, संघाटी पत्त चिवर धारणे संपजानकारी होती। क्षण प्रतिक्षण सती संपजन्य, सो सतोव संपजानो।
एकदा सती जुळली की संप्रजन्य जुळतं. आपण अभ्यास करत आहोत. सतीपठ्ठाण शिबिर कोणी कोणी केलं? सतीपठ्ठाण. म्हणूनच बुलढाणा राहिला. बुल म्हणजे बैल ना. बुद्धठाणाचा बुलढाणा झाला. हे बैलांचं स्थान झालं प्रतिक्रांती झाल्यानंतर. आम्ही भिक्षू लोक 2 आईची 2 लेकरं. आमचा तरी स्वभाव एक असतो का? एक नाही बरं. कसे बसे आमची नैष्कर्म्य पारमी आम्ही पूर्ण केली आणि म्हणून आम्हाला हे भिक्षू जीवन प्राप्त झालं. झालंय की नाही? आमच्या पुण्यबलावर. तरीही देखील आम्ही चिवर टाकलं, चिवरधारी झालो. पण आमचं चिवरधारी लोकांचं समरशील, पारिशुद्धीशील, पातिमोक्षशील हे पुष्टच करता आलं नाही. तर आम्हाला सम्यक समाधीची उत्पत्ती करता येणार नाही. सम्यक समाधीची उत्पत्तीच करता आली नाही तर प्रज्ञेचा अभ्यास तर खूप दूर राहिलाय. यदा पඤ्ඤाय पश्यति. कर्म करताना कायेद्वारे, वाचेद्वारे, मनाद्वारे करावं लागतं. ते शुद्ध चित्तानंच कर्म करता आलं नाही तर शुद्ध परिणाम येईल का? आपण सगळेच लोक, सगळ्या देशातले, सगळ्या संप्रदायाचे सारेच लोक जसं मनात येतं तसं करत राहतो. आपल्याला वाटतं चांगलं चांगलं कधी ऐकतो, ऐकत असाल. चांगलं कधी कधी चिंतन मनन करतो पण ऐकत असाल, करत असाल. पण आपले निर्णय नेहमीच योग्य घेतले जातात असा आपला वाटतं आपल्याला. आपण हा योग्य निर्णय घेतलाय पण ते योग्य निर्णय नसतो. यदा पඤ्ඤाय पश्यति. धम्म श्रवण करत असताना देखील वेदनांचा उदय व्यय जाणत जाणत धम्म श्रवण करत आहात का? तर दीर्घ काळपर्यंत बसणं होतं. माझीच आपत पहिल्यांदा 10 दिवसाच्या शिबिराला गेलो, मांडी घालून बसलो ना तर 15 मिनिटात मांडी बदलावी लागली. आता तुम्हाला सगळ्यांनाच हरवतो बघा. तुम्हाला सगळ्यांनाच हरवतो. हा कॉन्फिडन्स येतो. भगवान बुद्धांची ही शिकवण, प्रज्ञा हे असं अंग आहे. सदती संग. पदयात्रा नागपूर पासून बोधगयेपर्यंत गेलो. बोधगयेपर्यंत असिते पीते खाईते साईते पायी पायी चालण्यात. आता वय झालं 67 बरं. पण माझ्या एवढं वेगवान तुम्ही आताही नाही चालू शकणार बरं का. एकदा चालायला लागलो तुम्हाला धावावं लागेल. हा आधार असतो ना, वेदनांचा आधार. वेदनांचा आधार घेऊन चालणं. यावेळेला दुःखद वेदना एवढ्या फायदेमंद ठरतात, लाभदायी ठरतात, जेणेकरून संवेदनांच्या आधारावर चालणं होतं. तुम्ही थकून जाल पण मी थकणार नाही. रात्रभर मी बसून बडबड करत राहील, मी नाही थकणार पण तुम्ही थकून जाल. कमीत कमी वकील साहेबांनी कमीत कमी हात तरी उंच केला, सतीपठ्ठाण केलं. सम्यक दृष्टी नेहमीच काया वाच्या मनानी कर्म करताना नेहमी सोबतच असावी. ऐकताना तुमची सम्यक दृष्टी सोबत ऐकत आहे का? ऐकताना सम्यक दृष्टी सोबत आहे का? नसेल तर बेहोशी. केवळ ऐकताय तुम्ही. हे श्रुतमय ज्ञान धम्माचं का असे ना, श्रवण करताना वेदनांचा आहे. वेदना हा शरीराचा भाग नाही आहे. हा अनुभवन करणारा मनाचा स्कंद आहे. वेदयती इति वेदनं. आणि वेदना सुखद दुःखद अदुःख सतुखद या शारीरिक वेदना येत राहतात. वेदना जाणल्या जात आहेत.
तेव्हा तुम्ही थकणार नाही. का मी बडबड्या धांदूला एकदा माईक हातात आला तर लवकर सोडणार नाही. सतो व संपजानो, सगळं सुटलं तर चालून जाईल, पण वेदना सुटायची नाही. कमीत कमी झोपल्यानंतर मग काय करताय तुम्ही? आता थकले दिवसभर, रात्री जाल आणि झोपाल, प्रेत कसं पडून असते तशासारखं. तुम्हाला शुद्ध चित्ताने झोपता तरी येतं का? तेही नाही. लय कठीण काम आहे बरं. जास्तीत जास्त लोक प्रेत शय्येमध्ये आराम करताय तुम्ही. होश नाही आहे तुम्हाला. प्रेत कसं पडून राहतं आणि मग मस्त करून खराटे मारत राहत आहे. हे बेहोशीतला पेत शय्या म्हणतात. हे लहान लहान पिले पाले आपले बालक कसे उबडं तिबडं इकडून तिकडे, एवढं मोठं पलंग असलं तरी कुठे कुठे जातात ना, कधी खाली पण पडतात. बालशय्या, मूर्खशय्या, बेहोशीतली. ह्या दोनही शय्या एवढ्या बेहोशीतली असतात, प्रज्ञेनं पाहता येत नाही. कमीत कमी सतीपठ्ठण झाल्यावर ही चेतना तरी येते की बालशय्येमध्ये आपण आराम करायचा नाही. तुम्ही काही अर्हत्व प्राप्त व्यक्ती नाही की तुमची झोप अजिबात उडून गेली असेल. अर्हत्व प्राप्त व्यक्तीला झोप घेण्याची गरज नसते. ती निमित्त हे मारबंधन आहे. शारीरिक व मानसिक आळस असो, हे मारबंधन असतं. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं आहे त्या या बंधनापासून मुक्त झालेले आहे, सुटका झालेली आहे. मी जवळून अनुभवलंय बरं. एका भिक्षूंसोबत मी 3 महिने वर्षावास केला. मला अनुमती मिळाली त्यांच्याबरोबर ध्यान करायची. 11 वाजता जेवायचो, भोजन झालं रे झालं की मस्त आराम करायचो. सायंकाळी 6 पासून तर पहाटेला 5 वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर राहून ध्यान करायचो. माझं कुशन त्यांची सेवेमध्ये रत असलेले बनबंते, बांगलादेशाचे बनबंते, त्यांच्या सेवेमध्ये रत असलेले काही भिक्षू, काही शामनेर असायचे. पण तिथे एसी होती, पण एसीचा वारा काही घेत नव्हते बनते. आणि मी मग माझं कुशन बनतेच्या 92 वर्षाचा म्हातारा असाच बसून राहायचा खुर्चीवर. मग मी माझं कुशन घेऊन जायचो त्यांच्याजवळ आणि बस ध्यान करायचो. मला संदेह उत्पन्न व्हायचा, हा झोपला तर नाही गडी, झोपला तर नाही. बघा, मी असे डोळे उघडून पाहायचो. ते काय करायचे, खुर्चीच्या उजव्या हाताला टक 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 असं वाजव. मी पुन्हा सजग. आज एखादी हप्ता तर असंच चाललंय बरं. नंतर मात्र मी सजग झालो की नाही, बनते झोपत नाही. म्हणजे मी जवळून पाहिलं. एक घास घ्यायचे, भिक्षा पात्रात एक घास घ्यायचे, नंतर तेही पाण्याने कोलाडून खाताना दिसत नाही. सकाळी एखादं कोणीतरी लिंबू पाणी काहीतरी ज्यूस ठेवला तर एखादी गोड घ्यायचे, तोही कुल्ला करून काय. हा माणूस जेवताना दिसत नाही. बोलताना मात्र बरोबर अभिधम्मावरच बोलायचे. चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण यावरच भाष्य करायचे. त्यांची आंघोळ करण्यासंबंधीची आम्ही विनंती केली, आम्हाला संधी मिळाली. आंघोळ करताना आंघोळ केली, हे साधं आपलं हमाम सारखं साबण लावलंय आणि त्यांचं अंग हे मोठे मोठे टिश्यू पेपर होते, असे टिश्यू पेपरनं पुसून काढायचो. तर ते डस्टबिन मध्ये टाकायचो, कचरा पेटीमध्ये. नंतर उपासक उपासिका यायच्या, ते एक एक डस्टबिन मधला एक एक ते टिश्यू पेपर, त्यांचं अंग पुसलेला कागद तो घ्यायचा आणि आपल्या पर्समध्ये टाकायचे. मला वाटलं हे डस्टबिन मधला कागद आहे, आपल्या पर्समध्ये कसे काय टाकतात. ते क्लास शामनेर सांगायचं मला, म्हणते या डस्टबिन मध्ये टाकलेल्या अंग पुसलं ना आपण तरी सुगंध येतो. मग मी गेलो हळूहळू घेऊन बघितला. अरे खरंच मी पण घेतलाय. एक दिवस संडासला घेऊन गेलो. होतं संडास पॉश होता, पण संडासचा काय दुर्गंध येतो की नाही, थोडा नाही थोडा. आपण जरी बसलो तर आपल्या संडासचा आपल्याला दुर्गंध येतो की नाही, येतो ना. पण मी सातत्यानं म्हटलं या भंतेच्या संडासचा देखील दुर्गंध येत नाही. भगवान बुद्धांच्या देखील संडासचा असो किंवा मूत्राचा असो दुर्गंध यायचा नाही. हे एवढं शरीरही शुद्ध होतं आणि मनही शुद्ध होतं. ही शुद्धीची प्रक्रिया. शुद्ध सील
परिशुद्धशील आणि विशुद्धशील. शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी, विशुद्ध समाधी. शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा आणि विशुद्ध प्रज्ञा, ही विशुद्धीची परिपूर्ण प्रक्रिया प्रज्ञेमध्ये रमण करता यायला हवं, तेव्हा पूर्णत्वात जाते. जगात सर्व काही संपूर्णत्व असतं का? परिपूर्णत्व असतं का? परिशुद्धत्व असतं का? आपले सायंटिस्ट देखील असं म्हणतील की असं कसं होऊ शकतं का जगात? आपला जो सायंटिफिक दृष्टिकोन आहे हे खरं आहे की आपण कधी कधी मग बोलून जातो, चालून जातो, भगवान बुद्धांचा दृष्टिकोन हा सायंटिफिक आहे. नाही, सायंटिफिक वैज्ञानिक दृष्टिकोन हा लोकीय दृष्टिकोन आहे. लोकीय दृष्टिकोन आहे. तो लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोचवत नाही. नाहीतर एकतरी सायंटिस्ट स्वतः पण सकदागामी झाला असता की नाही. हे खरं आहे की भगवान बुद्धांचा जो दृष्टिकोन आहे, संबोधी ज्ञानाचा दृष्टिकोन, तो अनित्याकडून नित्याकडे नेणार आहे, दुःखाकडून सुखाकडे नेणार आहे आणि अनंताकडून अनंताकडे नेणार आहे. लोकीय प्रज्ञेपासून लोकोत्तर प्रज्ञेपर्यंत नेणार आहे. लोकोत्तर प्रज्ञेच्या आधारावर निब्बाण रूपी परम सत्य त्याचा अनुभव करता येतो. हे संबोधी ज्ञानाचं अंतिम लक्षण आहे. निर्वाणं परमं सुखं. हे लोकीय सत्य कमीत कमी आता 2025चं जे नोबेल मिळालं, डॉक्टर जॉन, लंडनचे आहेत, जॉन क्लार्क, क्वांटम फिजिक्स मध्ये. आता त्यांनी तर सिद्ध केलंय की आपल्याला गायब होता येतं. तुम्हाला विश्वास बसेल? भिंतीचे आर पार जाता येतं. तुम्हाला विश्वास बसेल? हे पहाडाच्या आर पार जाता येतं. विश्वास बसेल का? क्वांटम फिजिक्स, ज्याला जॉन क्लार्कला या वर्षीचं नोबेल मिळालं. वाचून घ्यायची ती थिअरी. 1945ला आपण युद्ध पाहिलं, पहिलं महायुद्ध, ज्यामध्ये अणु युरेनियम धातूंपासून, त्या अणुपासून बनवलेला बॉम्ब हिरोशिमा नागासाकी जळाली, उद्ध्वस्त झाली. मागच्या वर्षी जाऊन आलो तर ती नगरी जळाली होती असं वाटत नाही, स्वर्ग वाटतो, स्वर्ग. 1968 पर्यंत वैज्ञानिकांनी या प्रकृतीचं, निसर्गाचं, सजीवाचं, निर्जीवांचं जे काही सूर्य, चंद्र, तारे, नद्या, नाले, पहाड, सजीव, निर्जीव, मनुष्य वा मनुष्यत्तर प्राणी याचे तुकडे तुकडे करून पाहणारे जे जे काही उपकरण आपल्याकडे आहेत, वैज्ञानिकांनी संशोधित केलेले, जे मानवी जीवन, भौतिक जीवन त्याची सजावट करण्यासाठी. अणु हे या भौतिक जीवनाचं अंतिम सत्य आहे. भौतिक हे सगळं या भौतिक जगताचं अंतिम सत्य आहे. 1968 पर्यंत हाच समज असतो, हाच समज होता. E = mc². आईन्स्टाईनला वाचतात. 1968ला अल्बर्ट लुईस आले. त्यांनी त्या अणूची फोड करून टाकली. न्यूट्रॉन, प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन भोवती फिरणार. सारं जग म्हणताना परमाणू हे या भौतिक जगाचं अंतिम सत्य आहे. ते काय म्हणतात, अल्बर्ट लुईस, परमाणू हा अणूचा 36वा भाग आहे. अणूचा 36वा भाग आहे परमाणू. त्यामुळे हे अंतिम सत्य कसं होईल? तुम्ही विचार करा ना, बुद्धीनं विचार करा. प्रज्ञा तर दूर राहिली. हे लोकीय क्षेत्र आहे. चिंतनमय ज्ञानाचं क्षेत्र हे लोकीय क्षेत्र आहे. वैज्ञानिक दृष्टी म्हणून आपल्याला लोकोत्तर क्षेत्रापर्यंत ती नाही पोहोचवत. बुद्धांची दार्शनिक दृष्टी ही केवळ वैज्ञानिक दृष्टी आहे असं समजणं म्हणजे मिथ्या धारणा होय. फिलॉसॉफिकल पातळी ही मिथ्या धारणा आहे.
संबोधी ज्ञानाची दृष्टी लोकीय ज्ञानापासून तर लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचवती आहे. लोकोत्तर ज्ञानापर्यंत. ते थायलंडचे एक भिक्षू पाहिले, सकाळी बसले तर संध्याकाळपर्यंत जसे दगडासारखे बसून राहतात. कशी समाधी आहे. सिद्धार्थ गौतम सुमेध बोधिसत्व असताना, सुमेध बोधिसत्वाचं जीवन यापन असताना आठही लोकीय ध्यानाच्या परिपूर्णता, आठही लोकीय ध्यानाच्या आधारावर 5 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्या होत्या. दिव्य चक्षु, दिव्य शोध, परचित्त ज्ञानी, पुब्बे निवासानुसतीचं ज्ञान आणि इद्दीपा. ज्यात भगवंत दीपांकर यांचेकडून जर विपश्यना कम्मठानाचा अभ्यास करण्यासंबंधीची याचना केली असती तर सुमेध नावाचे हे बोधिसत्व, सुमेध नावाचे त्याच वेळेला अर्हत्व प्राप्त करू शकले असते. असा हा साठा त्यांच्याकडे होता. 8 लोकीय ध्यानाच्या आधारावर 5 अभिज्ञा प्राप्त होते. एवढा संग्रह सुमेधामध्ये होता. तरी मात्र मला आता बुद्धत्व प्राप्त करायचं आहे बघा. आणि ही अभिनिहार प्रक्रिया झाली. भगवान दीपांकर सम्यक संबुद्धांनी हे 4 असंख्य 1,00,000 कल्प एवढे तुम्हाला जन्म घ्यावे लागतील. म्हणजे तापस सुमेधापासून तर ते सिद्धार्थ गौतम सुखिती, लहानपणचा लाव सुखिती, सिद्धार्थ गौतमापर्यंत तुला 4 असंख्य 1,00,000 कल्प एवढे जन्म घ्यावे लागतील. तेव्हा तुमचे असे 30ही पारमितांचे डोंगर, जेव्हा पारमितांचा डोंगर पूर्ण होईल तेव्हा ही 32 लक्षणं आणि 80 अणुलक्षणं तुमच्या शरीरावर उमटतील. या शेवटच्या महाबोधी सत्वाच्या जीवनात तुम्ही बुद्धत्व प्राप्त कराल. तसं झालं तर त्यांच्याकडे कोणतं यंत्र होतं, कोणतं उपकरण होतं? हे बघा, लॉंग कोर्सेस तुम्हाला करावे लागतील. 10 दिवसाचे पहिलं शिबिर म्हणजे हे सतीपट्टणाचं शिबिर. 20 दिवसाचे, 30 दिवसाचे, 45 दिवसाचे, 60 दिवसाचे शिबिर तुम्हाला करावे लागतील. जेणेकरून कुठल्याही प्रकारचा हे बोधी ज्ञान क्रमशः धारण करताना कुठल्याही शंका, कुठलेही संदेह आपल्याला राहू नयेत. सगळ्या शंकांचं समाधान व्हायला हवं, समाधान व्हायला हवं. नाहीतर या सगळ्या मारबाधा तोडण्यासाठी आपल्याला कल्याण मित्राची गरज असते ना. तुम्ही हे समजू नका तुमचे 10 घडे परिपूर्ण झाले तर तुम्हाला आर्य सत्याचा साक्षात्कार करता येईल. हे खरं परिपूर्णता आणि परिशुद्धतेचं वैभव, परिशुद्धतेचं वैभव म्हणजे 10 पारमितांचे घडे परिपूर्ण भरणं होय. दुःख चक्र, भवचक्र तोडण्यासाठी, माझ्यातला मी हद्दपार करण्यासाठी जो काही पुण्यकमाचा साठा संग्रहित केला जातो यालाच पारमी असं म्हटलं जातं. 10 पारमिताचा साठा परिपूर्ण केल्याशिवाय आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करताच येणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. हे आवश्यक आहे. सम्राट अशोकाचे 10 पारमितांचे घडे भरल्यानंतर देखील त्यांना कल्याण मित्रांचा अभाव, मरणांतिक ज्या वेळेला वेदना आल्या त्यांच्या पत्नीनं बोधिवृक्ष जाळलं होतं. बोधिवृक्ष, तिचं काय करू? ठेचून टाकू, मारून टाकू की कापून टाकू? केवढं हे मनाविरुद्धच केवढा द्वेष, मुलक चित्त उत्पन्न झाले. आणि शेवटी होश राहिला नाहीये, सती संपतजन्य राहिलं नाहीये. जागरूकपणे त्यांना त्यांची काया त्यागता आली नाही. हे अतीत भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपच्छे चित्त, पंचविज्ञान चित्त, मनोदार वज्जन चित्त, संपटित छन्न चित्त, संतिरण चित्त, ओठ्ठपन चित्त आणि 7 प्रकारचे जेवण चित्त. शरीर त्यागण्यासाठी हे 15 प्रकारचे चित्त उत्पन्न होऊन एकेका चित्ताचा एक चित्तक्षण काम करतो. मृत्यूची कितीही तुम्ही वेगात तुम्हाला मृत्यू आला, हार्ट अटॅकने जरी गेलात
तरी हे 15 प्रकारचे चित्तक्षण परिपूर्ती व्हावीच लागते, तेव्हाच हा शरीर त्याग परिपूर्ण होतो, त्याशिवाय नाही. हे 16वं आणि 17वं जे चित्त असतं ना, 16वं चित्त कुठे जायचं, कोणतं, हे बेहोशीत गेले ना, त्यामुळे खालच्या योनीतलं हे सगळं चित्रीकरण दिसतं. 16वं आणि 17वं चित्त त्या सापाच्या गर्भामध्ये जातं. साप म्हणून जन्म घेतलाय सम्राट अशोकाने, 1-2 वर्ष नाही 100 वर्ष राहिला. हे कोण सांगतं? त्यांचाच मुलगा महेंद्र, ज्यांनी अर्हत्व प्राप्त करून 6 प्रकारच्या अभिज्ञा प्राप्त केल्या. हे लिहून आहे बरं, महावंशमध्ये वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. बेहोशीत गेले आणि साप योनीमध्ये गेले, असं होऊ शकतं का? आपल्याला वाटतं. भगवान बुद्ध एका चित्त क्षणात कुठेही जाऊ शकत असत, याच्यावर विश्वास नाही होत. महामोकल्यान अनेक अरहंत भिक्षू आकाश मार्गाने जात असत, यावर विश्वास होत नाही. लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंत पोहोचण्याची ही संबोधित ज्ञानाची दृष्टी, याचा आकलन आपल्याला नाही आहे. आपण खूप मागासलेले आहोत. 69 वर्ष उलटली तरी बुद्ध ठाणा अजून झाला नाही, बुलढाणाच आहे. कमीत कमी आता आपली या महानगरपालिकेची निवडणूक झाली असती, आपले लोक निवडून आले असते. जसं त्यांनी बोधगयाचं नाव शेंडीवाल्या सरकारने बोध कापून टाकलं, गयाजीच ठेवलं फक्त. आपण बुल म्हणजे बैल आहे ना, तर बैल ठाण्याचं कसं बुद्ध ठाणाच होतं. महानगरपालिका आपल्या हातात आली असती तर आपण एक बुद्ध ठाणा, एक ठराव घेऊन टाकला असता. नाहीतरी शेंडीवाल्या सरकारने औरंगाबादचं नाव केलं की नाही, छत्रपती संभाजीनगर. नामांतरात काय दडलाय? जम्बूद्वीप हे नाव होतच की नाही? सम्राट अशोकाच्या कालखंडापर्यंत, बृहद्रथाच्या कालखंडापर्यंत जम्बूद्वीप आपल्याला सापडतं. देशात झाली प्रतिक्रांती. 1 जानेवारी 1927 पहिल्यांदा भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले. श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार त्यांना कळली. आपला पराभवाचा इतिहास आहे. हारलेलो आहोत आम्ही, पराभूत झालेले लोक आहोत. शेवटचा राजा बृहद्रथ मौर्य राजा, 10वा राजा हरला आणि आमच्या खोपडीमध्ये रामरावणाच्या कथा एवढ्या हासडल्या. रावण म्हणे लंकेला जाऊन आलो, रावणाचा आता पता नाही बरं. कोणी त्या दगडावर राम लिहायला गेलं नाही, तो दगड काय त्या तरंगला नाही पाण्यावर. आता तर मोटरसायकलनं जाता येतं लंकेला. ही असली लंका म्हणजे पाटलीपुत्र आहे. खिलजीनं जाळून टाकली असं म्हणतात. तो खिलजी नव्हे, आपल्याला विकृत सांगितलं. इतिहासाची लेखणी त्यांच्या हातात असल्यामुळं ही या देशात प्रतिक्रांती झाली. केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळलं, दुसऱ्या कुठल्याही कळलं, कुठल्याही विद्वानांना नाही कळलं. म्हणून इतिहास घडवण्याची प्रमुख जबाबदारी ही बाबासाहेबांच्या नेतृत्वातच घडली. पुष्यपित्र शुंगाची कप्तानी ज्या दिवशी सम्राट अशोकाची धम्मदीक्षा झाली, तोच दिवस हेरलाय. आणि त्याच दिवशी पकडलंय, शस्त्र हिसकावली आणि नजर बंद करून तब्बल 15 दिवसानंतर ज्या दिवशी एकाच वेळेला 84,000 महास्तूपांमध्ये भगवंतांच्या धातूंची एकाच वेळेला महास्तूपांमध्ये प्रतिष्ठापना करून तेलपजोतन तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा केली, महापूजा केली. दीपदानोत्सव, तेलाचे दिवे प्रज्वलित करून. आजही हिंदू संप्रदायाचे लोक बघा, ते घराच्या अंगणात सडा सारवण करतात, रांगोळ्या बिंगोळ्या घालतात, तर शेणाचा स्तूप करतात आणि तिथे फुलं टाकतात, तिथे दिवे लावतात. त्यांना काय माहिती आपण काय करतो ते. जे लोक त्या स्तूपापर्यंत, स्तूप आहे ना, जे लोक या स्तूपापर्यंत गेले असतील, तुम्ही असाल की नाही मला काय माहिती, जे असतील ते स्तूपापर्यंत गेले. आणि जे नाही गेले, मोगली पुत्ता तिस्सानी सांगितलं की तुमच्या अंगणात सडा सारवण करा, रांगोळ्या काढा, स्तूप बनव, तिथे तुम्ही पूजा करा. मात्र सगळे सण 15 दिवसाने येणारे हे सांस्कृतिक प्रतिक्रांती झाल्यामुळे हे आपले आहेत की नाही आपल्याला ओळखणं कठीण झालं.
पुष्यमित्र शृंगांची त्या दिवशी, ज्या दिवशी एकाच वेळेला 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर 84,000 महास्तूपांमध्ये भगवान बुद्धांच्या धातूंची पूजा केली गेली. 84,000 महाविहार बांधले, 84,000 स्तंभ उभारले आणि त्या स्तंभावर धम्मलिपी टिपिटक लिहिला. अजूनही 84,000 स्तंभ मिळालेले नाही. 84,000 अभिलेख लिहिले, अभिलेख. 84,000 अजूनही अभिलेख मिळालेले नाही. 84,000 शिळालेख लिहिले, अजूनही 84,000 शिळालेख मिळालेले नाही. काही मिळाले म्हणून जिथे खोदाल तिथे बुद्ध नाही तर काय दिसणार नाही तुम्हाला. हे इतिहासाचं पर्व आहे. या देशात प्रतिक्रांती झाली. बृहद्रथाची ज्या दिवशी हत्या झाली तो दिवस म्हणजेच दीपदानोत्सव. त्याच दिवशी हत्या केली आणि ही राजकीय प्रतिक्रांती झाली. बाबासाहेबांचं म्हणणं, या समान संस्कृतीचं नेतृत्व करणारा हा भिक्षू संघ एकेका भिक्षूचं डोकं कापड आणण्यासाठी 10,000 सोन्याची नाणी मोजली गेली. भिक्षू लोक दाढीचे डोक्याचे केस वाढवून जंगला पहाडाचा आश्रय घेऊ लागले. नको कहा ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास, कबीराला कोण सांगायला गेलं. ही सगळ्या साधू संतांनी, सगळ्या संत चळवळीवर, वारकऱ्यांवरती, भागवत्यांवर ह्या ज्ञानाच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्रिपिटकातनं पसरत पसरत त्रिपिटक ही ज्ञानगंगा आहे. मनुस्मृतीत देखील 5व्या अध्यायामध्ये आईर विद्या यशो बलम केवढं भाषांतर केलं. 107वी गाथा बघा ना धम्मपदातली. आयु वडनो सुखं बलंती आहे, जशीच्या तशी नकल केलेली आहे. बरं झालं बाबासाहेबांनी ही भगवद्गीता दुसरं तिसरं काही नसून धम्मपदाची नकल आहे आपल्याला दिशा देऊन गेले ना. इतिहासाचं संशोधन करण्यासाठी जे इतिहासच विसरले ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहे. आमच्यामध्ये भिक्षू संघामध्ये विवाद झाला. एखाद्या विषयावर पेटी ठेवायची आणि लाकडाची ओढके त्यांना शलाका म्हणत, ते शलाका म्हणत बहुमतानं भिक्षू संघात निर्णय. छंद, माझं मत कोणत्या बाजूला, या विचाराचे की या विचाराने. अशा रीतीनं ही जी छंद मूळ ही निवडणूक पद्धती मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून उचलली आहे. लंडनच्या सांसदीय त्या संस्कारापासून नव्हे. मी माझे गुरु भगवान बुद्ध हे भिक्षू संघाचं. भिक्षू संघ पातिमोक्ष करताना शेवटचे जे 7 नियम आहेत, झगडे कसे मिटवायचे, तुम्ही वाचले असतील पण त्याची अठ्ठकथा वाचा. कुठल्याही प्रकारची लढाई झगडे असो ते कसे मिटवायचे, संबोधी ज्ञानाच्या आधारावर एवढी सोडवणूक केलेली आहे. लंकेमध्ये 28 ग्रंथ आहेत या विनयावर. बघा, अठ्ठकथा वाचल्यात कमीत कमी हे सैद्धांतिक पातळीवर तर हे ज्ञान आपल्याला अकॅडमिक पातळीवर का होईना पण असं हे आत्मसात करता येतो. थिअरी तरी कमीत कमी आत्मसात करता येते. प्रॅक्टिकल तर दूर राहिलं. निर्णय घेताना देखील प्रज्ञेचा अभाव असेल तर तो निर्णय अचूक आहे असं म्हणता येणार नाही म्हणता येत. ऐकताना देखील म्हणून सती संपतजन्य न रेंचती, एक क्षणही असा बेहोशीतला जाता कामा नये. ऐकताना देखील तेव्हा हे टिकून राहत. हे प्रज्ञेचं एवढं मोठं महत्ता, ही प्रज्ञेची महत्ता आहे. विशुद्धी मार्गच असा आहे. त्यात शील विशुद्धी, चित्त विशुद्धी, दिट्ठी विशुद्धी. बघा, ही शील विशुद्धीची परिपूर्णता याला तदंग प्रहाण म्हटलं जातं. त्रिविध शील पुष्ट झालं रे झालं. ही त्रिविध शील पुष्ट होणारी सगळी प्रक्रिया ही शील विशुद्धी आहे. याला तदंग प्रहाण. सारं शरीर आणि सारं मन शीलरूपी सुगंधाच्या तरंगाने बहरून जातं, फुलून जातं, फळून जातं. याला म्हणून तदंग प्रहाण म्हणतात. अंग प्रत्यंग. चित्तविशुद्धी खणिक समाधीपासून उपचार आणि उपचार पासून अर्पणा समाधीपर्यंत पोहोचण्याची ही चित्त विशुद्धीची प्रक्रिया परिपूर्णतेकडे जाणं याला विखंबन प्रहाण म्हणतात. खंबा एकदा गाळला तर पुन्हा हलणार नाही. ही सम्यक समाधी, ही हिची परिपूर्णता म्हणजे ही चित्त विशुद्धी आहे.
याला विखंबन प्रहाण म्हणतात. आता चित्त अजिबात भटकणार नाही. दिठ्ठी विशुद्धी त्या कालखंडामधले जे शाश्वततावादी असोत, आचार्य वा उच्छेदवादी असो, आपल्या शिक्षित लोकांवरती जास्तीत जास्त उच्छेदवादाचा प्रभाव झाला. आता मीच उच्छेदवादी होतो तर तुमचं काय सांगणार? मी देखील भगवान बुद्धाला मूर्तीत बुद्ध आहे का असं म्हणून मी हात देखील जोडत नव्हतो. तर अगरबत्ती तर मेणबत्ती तर पुष्प चढवणं किती दूर. निखळ भौतिकवादी दृष्टिकोन आत्मसात केलेला माझा स्वभाव, माझा बुद्धिवादी स्वभाव आहे. मलाच ओळखायला खूप उशीर लागलाय, खूप उशीर लागला. औरंगाबादला आलो. गुरुजी आमचे पांतावणे सर, त्यांनीच गाडी बिडी घेतली, मला तिकडे गुफांकडे लेण्यांकडे चला जाऊ आपण, थोडं इकडे जाऊ ना, तिथे बाबासाहेबांनी जागा घेतली होती ना, त्या निर्जीव जागेचं काय करताय म्हण. म्हणते त्या निर्जीव जागेचं काय करताय म्हण. हे बघा सर म्हटलं, गुरुजी काय बाबासाहेबांनी इथे 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 ते राहणार होते, इथे ते निवास करणार होते. आणि इथून नागसेनवन त्या भूमीला नाव दिलंय की नाही? नागसेनवन मिलिंद महाविद्यालय दिलंय की नाही? मिलिंदासारखा विद्वान, सळो की पळो करून सोडणारी अशी प्रश्न करणारा असा मिलिंद राजासारखा राजा या मिलिंद महाविद्यालयातून उत्पन्न झाला पाहिजे. पहा बाबासाहेबांची धारणा. त्यांच्या प्रश्नाची सडोतोड उत्तर देण्यासाठी नागसेन सारखा भिक्षू उत्पन्न झाला पाहिजे. मिलिंद राजाच्या प्रश्नाची उत्तर 500 अर्हत भिक्षू होते तरी देऊ शकले नाही. हे आकाश मार्गाने गेले, विनंती करताय. तर नागसेनाला जन्म घ्यावा लागला राजा मिलिंदाच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी. साधी सोबी पोरखेड नाही आहे धम्म म्हणजे. मारा विरुद्धची प्रखर लढाई आहे, मारा विरुद्धची प्रचंड लढाई आहे, समझौताहीन लढाई आहे. आपण बाहून सहसंग अभिनिमित्तं सायुधंतं गिरिमेखलं उदित घोर ससेन मारं वाचतो ना, पाठांतर झाली आपल्याला. कैलाश लेणा आहे बघा, त्या कैलाश लेण्यात तर माराचं चित्र आहे. तुम्हाला ना आपल्याला वाटतं कैलाश लेणा हिंदूंचा आहे रे, ब्राह्मणांचा असं वाटतं आपल्याला. नाहीये, हे आपलंच आहे. तिथं तू महाराजिक देवता, तावंतिसा देवता, यामा देवता, तुषिता देवता, निमानरती देवता, परिनिमित्त महाराजिका महाधंबराजिक देवतापासून अकनिष्ठका देवता, 16 प्रकारचे रूप ब्रह्म लोकांचं चित्र नाही तिथे. मार जो परनिमित्त वसवत्ती देवता लोकांमध्ये राहतो तो देवपुत्र तिथे चित्र आहे. बरं आपल्याला वाटतं नाही ना इकडे नाही जायचं, तिकडे जा. ही कलाच मूळ बुद्धिस्ट कला आहे. तुम्ही महासमय सुत्त घेऊन जावा, पहा, एकेकांचा शोध करा म्हणजे सांगते. धम्मचक्क पवतन सुत्त हे सुत्त घेऊन जा आणि तिथे फिरा. ही आपली विरासत आहे. हुआनसांग, ईशिंग, फाईयान चिनी भिक्षू प्रवासी आले. महाबोधी महाविहाराचं निरीक्षण करतात. 300 एकर जागा आहे सांगतात. तिसऱ्या महासंगायनानंतर सम्राट अशोकाच्या उपस्थितीमध्ये मोगली पुत्र तिष्य यांच्या सभापतित्वाच्या निर्देशनाखाली, अध्यक्षतेखाली जे तिसरं महासंगायन झालं. अजूनही तुम्ही तिथे जे अभिलेख लिहिलेले आहेत अशोकारामामध्ये, 10वा अभिलेख वाचा. त्या 10व्या अभिलेखामध्ये असं लिहिलं आहे की सम्राट अशोकाची उपराजधानी बोधगया, तिथेही महाल होता. उपराजधानीचा बोधगया. आणि सम्यक आता जे बोधिवृक्ष लावलं हे अलेक्झांडर करिंगमनी लावलेलं आहे. पण ब्राह्मण तिथे जे पूजा करतात ना त्या दानपेढीच्या बा एवढा ते लिनपिंड समजून, ते लिनपिंड नाही आहे, स्तूप आहे. आणि तेच ओरिजिनल ठिकाण आहे संबोधी प्राप्तीचं. सिद्धार्थ गौतम ज्या ठिकाणी बसले, ज्या ठिकाणी संबोधी प्राप्त केली, ते संबोधीचं ठिकाण म्हणजे ब्राह्मणांना जिथे पूजा करण्याचा अधिकार दिला ना BTMCच्या कायद्यानुसार, ते ओरिजिनल ठिकाण, ते धम्मलिपीत 10व्या अभिलेखामध्ये अशोकारामामध्ये पहा, तुम्हाला ते आढळेल. आता कोणता पुरावा पाहिजे? आपल्याला खूप आशावादी बनलो होतो की आता आमचे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आमचे बंधुराज झाले, उद्या त्यांची शेवटचा दिवस असणार आहे. सगळ्या अपेक्षात भंग झाला. काय कराल तुम्ही? करता येत होतं. या संविधानाची सुरक्षा करता येऊ शकत होती. कोण राष्ट्रपती नाही की संसद श्रेष्ठ नाही, सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश श्रेष्ठ नाही,
तर संविधान श्रेष्ठ आहे ही भूमिका सरन्यायाधीश म्हणून बजावू शकत होते आणि या संविधानाची सुरक्षा करू शकले असते 6 महिन्यामध्ये. हे इल्लीगली आपल्या मूलभूत अधिकाराचं ईव्हीएम लादून आता तर ह्या जिल्हा परिषद महानगरपालिकेच्या सगळ्या निवडणुका ईव्हीएमवरच होत आहेत. अरे ईव्हीएम मशीन कुठली असू दे, ॲलन मास्क आहे ना तो, अशी कुठलीही मशीन जगात नाही आहे की जी हॅक केली जाऊ शकत नाही. आणि एवढं ताजं उदाहरण असताना हॅक करून हे सत्तेवर आले. पहिलं काम मी जर सरन्यायाधीश असतो ना, ह्या 6 महिन्यात यांची उचलबांगडी करून टाकली. जे काम मात्र आमच्या भूषण गवईकडे आलं होतं, आता काय सांगायचं, सगळी निराशाच आहे. सुलेखाबाईने केस टाकली महाबोधी विहारासाठी, रिट पिटिशन टाकलं. हेच सुलेखान शर्मा आताच्या आता 24 तारखेला ते शपथविधी घेणार आहे, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणणार आहे. त्यांनी एकदम रिजेक्ट केली. जा तुम्ही, ते बिहार राज्यांनी तो निर्णय घेतलाय. म्हणजे आर्ग्युमेंट केलं की 26 जानेवारी 1950 ला या देशाचं संविधान सुरू झालं, राजकीय लोकशाहीचा अंमल सुरू